आजची आपली रेसिपी आहे कोळंबी बिर्याणी किंवा प्रॉन्स बिर्याणी। झटपट अशी सोप्या पद्धतीने खूप टेस्टी कोळंबी बिर्याणी बनवण्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर दिसण्यामध्ये पण आणि टेस्टी अशी बिर्याणी आज आपण पाहणार आहोत। ही कोणीही बनवू शकतो, घरी झटपट तयार होणारी, ह्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे। बॅचलर लोकसुद्धा हे बनवू शकतात। तर चला तर पाहू आपण कशी बनवायची ही बिर्याणी। तर सर्वात पहिलं मी बाउलमध्ये हे कोळंबी साफ करून त्यातले धागे काढून स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। लिंबू पिळल्यावर ह्याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घेणार आहे। हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, कुटून घेतली आहे। त्यालाही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये। त्याच्यामध्ये हे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे बिर्याणी राईस घेतला आहे, त्याला मी 1 तास भिजत ठेवलेलं होतं। आणि आता बॉईल पाण्यामध्ये आपल्याला ते टाकून थोडंसं वरून तेल टाकायचं आहे, 1/2 चम्मच, आणि ह्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। तर इकडे मी 4 ते 5 कांदे चांगले मोठे चिरून घेतलेले आहे। त्यातले 1 कप कांदा मी चांगला डीप फ्राय करून घेणार आहे, लालसर। हे पहा, असं लालसर आपल्याला 1 वाटी करून घ्यायचं आहे प्लेटिंगसाठी। त्यानंतर तोच तेल मी या टोपात वापरलेला आहे आणि उरलेला कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा, कांदा लालसर झालेला आहे। त्याच्यामध्ये इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे मी, ती याच्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता। त्यानंतर मी इथे टमॅटोची प्युरी घेतली आहे, 1 टमॅटोची प्युरी आहे ही। तुम्ही इथे चॉप करून सुद्धा टाकू शकता टमॅटो। माझ्याकडे वेळ नव्हता त्या कारणाने मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे पेस्ट, आणि ही मसाल्यामध्ये लवकर मिक्स होऊन जाते। शक्यतो तुम्ही प्युरीच वापरा। तर इथे टमॅटो चांगलं शिजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते। तर पहिली हळद घेतली आहे, गरम मसाला, लाल तिखट मालवणी मसाला, धनिया पावडर, आणि इथे मी घेत आहे बादशाहचा बिर्याणी मसाला। बादशाह बिर्याणी मसाला खूप टेस्ट छान येते ह्याच्याने। हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। मसाल्याला तेल पण सुटत चाललं आहे। परत अजून 5 मिनिटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। पहा किती छान सुंदर कलर असा आलेला आहे।
तर हा मसाला 5 मिनटं मी शिजवून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं हे कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही कोळंबी आपल्याला 80 ते 90% चांगली शिजून घ्यायची आहे. बा तेल किती छान सुटलं आहे. त्यानंतर मी ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ स्टार्टिंगला पण आपण थोडं टाकलं होतं, त्यामुळे मी कमीच टाकलं आता. चांगली मस्त शिजत आलेली आहे. तर ह्याला मी झाकण ठेवून चांगलं शिजू घेणार आहे. हे पहा मस्त अशी शिजलेली आहे. वाह, मस्त शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतली आहे आणि आता आपण हे राईस बॉईल केलेला राईस आपण याच्यावरती थर लावणार आहे. हे राईस असं चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे. सगळीकडे राईस पसरलं पाहिजे चांगलं. हे पहा राईस मी सगळं टाकून घेतलेलं आहे. हे वरती खडे मसाले दिसतात आपण बॉईल करताना टाकले. आता इथे मी फूड कलर वापरते. लेमन कलर घेतला आहे आणि रेड कलर घेतला आहे. आणि हे टाकून ह्याला चांगलं थोडंसं मिक्स करणार आहे मी. हे पहा किती सुंदर दिसते लेमन कलर आणि रेड कलर. चमच्याच्या साहाय्याने चांगलं स्प्रेड करून घ्यायचं त्याला. त्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचे 4 तुकडे केलेले आहेत. लिंबू ह्यासाठी टाकते की त्याला चांगला लेमन फ्लेवर येण्यासाठी. खायला पण खूप टेस्टी लागते. लिंबूचा फ्लेवर येतो छान. त्यानंतर आपण इथे फ्राय केलेला जो ऑनियन होता, कांदा होता, तो आपण याच्या वरती टाकणार आहोत. हे पहा किती सुंदर दिसतंय. हे करताना गॅस बंद करायची आपल्याला. गॅस चालू नाही ठेवायची आहे. आता ह्याच्यावरती मी बारीक चॉप केलेला पुदिना टाकते. पुदिनाची पण लेमन आणि पुदिनाची जी टेस्ट इतकी छान लागते ना, तुम्ही एकदा करून पहा घरी. आता ह्याला मी झाकण ठेवून दम द्यायला ठेवणार आहे. तर दम देण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमचा तवा घेतला आहे. गॅस ऑन केलेली आहे आणि ह्याला 15 ते 20 मिनटं आपण दम देणार आहोत. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं ना, आपण दम कोळंबी बिर्याणी बनवतो आहोत. त्याला 15 ते 20 मिनटं दम द्यायचा आहे. हे पहा आता 15 ते 20 मिनटं झालेत. झाकण खोलून बघूया. वाव किती छान दिसते. हे दम लागलेला आहे ह्याला. हे पहा किती छान शिजलेली आहे. राईस पण छान फुललेला आहे आपला. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा ही बिर्याणी. आता आपण सर्व करणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आजची दम कोळंबी बिर्याणी, तर माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला अपडेट होत राहतील.